नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 144 ते ओवी 152च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत आपल्या मूळ स्वरूपाविषयी उघडपणे अर्जुनाशी बोलतायत. आणि माऊली हो, भगवंतांचा हेतू अगदी स्पष्ट आहे, उघड आहे, आणि तो म्हणजे एकच की ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नात आपण अज्ञान गोळा करून बसू नये किंवा अज्ञान दृष्टीने भलत्याच गोष्टीला ज्ञान समजून त्यामुळे भगवंताची प्राप्ती होईल असा गैरसमज करून आपला नाश करून घेऊ नये, आपलं नुकसान करून घेऊ नये. ते टळावं, आपलं नुकसान होऊ नये, ही भगवंतांची सदिच्छा आहे. म्हणून वारंवार वेगवेगळ्या उपमा दृष्टांत यांच्या साह्याने ते त्यांचं मूळ स्वरूप कसं आहे ह्याची जीवांना कल्पना देतायत. पण ती नुसती कल्पना नाही, तर स्पष्टपणे मार्गदर्शन करतायत. ते म्हणतात, पै स्थूल दृष्टी देखती माते, तेंची न देखणे जाण निरुते, जैसे स्वप्नींचेनी अमृते अमर नोहिजे. स्थूल दृष्टीने भगवंताला बघणं. इथं स्थूल दृष्टी म्हणजे ही आपली चामड्याची दृष्टी, ज्या दृष्टीने पंचभूतांच्या साह्याने जेवढं आकाराला आलंय तेवढंच पाहिलं जातं, तेवढ्याच गोष्टींविषयी ज्ञान प्राप्त करून घेतलं जातं, आणि त्यातून जो अनुभव प्राप्त झालाय तोच खरा, तेच सत्य असं मानलं जातं. ही जी दृष्टी आहे, ह्या दृष्टीला स्थूल दृष्टी म्हणतात. आणि ह्या स्थूल दृष्टीला जे काही दिसतं ते क्षणभंगुर आहे. क्षणभंगुर कशासाठी म्हटलंय, तर क्षणाक्षणाला बदलणार आहे, अस्थिर आहे, चंचल आहे, परिवर्तनशील आहे. पण भगवंताचं मूळ स्वरूप निश्चल आहे, शांत आहे. ते जसं असतं तसंच असतं, त्याच्यात कुठलंही परिवर्तन नाही, कुठल्याही घडामोडी नाहीत. जिथे घडामोडी दिसतात त्या घडामोडींबद्दलचं ज्ञान प्राप्त होतं, तो सगळा स्थूल दृष्टीचा कारभार आहे. इथेच भगवंत सावध करतायत. आणि म्हणूनच ते म्हणतात की या स्थूल दृष्टीने मला जे बघणं आहे ते बघणं नाही आहे. ज्याप्रमाणे स्वप्नींचेनी अमृते अमर नोहिजे, ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये अमृतपान करण्याचा प्रसंग आला, अमृतपान केल्याचा अनुभव घेतला म्हणून काही कोणी अमर होत नाही, तसं या स्थूल दृष्टीने भगवंताला जाणणं म्हणजे स्वप्नामध्ये अमृत पिऊन अमर होण्यासारखं आहे. एरवी स्थूल दृष्टी मूढ, माते जाणती कीर दृढ, परी ते जाणणेंची जाणणे या आड रिगोनी ठाके. ह्या ठिकाणी ज्ञानोबा राय मूढ किंवा मूर्ख ह्या दृष्टीने शब्दाची योजना करतात. ते कुठल्याही प्रकारे कोणाचा अपमान करण्यासाठी नाही, तर अज्ञानालाच ज्ञान समजणारा तो मूढ आहे. अज्ञान दृष्टी ठेवून ज्ञान प्राप्ती होईल
अज्ञान दृष्टी ठेवून जे प्राप्त झालं त्यालाच ज्ञान समजेल. तो मूढ आहे, तो मूर्ख आहे. थोडक्यात त्याच्या ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या संकुचित मर्यादित स्वभावाला मूढ म्हटलेलं आहे. आणि तीच गोष्ट ज्ञानोबा राय परत एकदा सांगतात की या स्थूल दृष्टीने मला जाणण्याचा जो प्रकार आहे, मला जाणून घ्यायचा जो मार्ग आहे, तो मार्गच माझं खरं स्वरूप जाणण्याच्या आड येतो. वरवर बघताना मला जाणण्याचा तो मार्ग वाटतो, पण तो खरा माझ्या पूर्ण स्वरूपाला जाणण्याचा मार्ग नसतो, तर तो मार्गच माझ्याकडे येऊन प्राप्त व्हायच्या मार्गाचा अडथळा ठरतो, असं भगवंत आपल्याला सांगतायत. तो कसा, तर जैसा नक्षत्राची या आभासा, साठी घातू झाला तया हंसा. माझी रत्नबुद्धीची या आशा रिगोनिया. अहो हंस पक्षाला पाण्यामध्ये नक्षत्रांचं प्रतिबिंब जे पडलेलं दिसतं, त्या प्रतिबिंबामध्ये त्याला जणू काही रत्नच दिसतात. आणि त्या रत्नांचा लाभ व्हावा. मनातली आशा चांगली आहे, इच्छा चांगली आहे, त्या रत्नांचा लाभ व्हावा म्हणून तो पाण्यात बुडी मारून मारून स्वतःचा नाश करून घेतो. थोडक्यात भगवंत म्हणतात, मनात कल्पना जी केली आहे ती कल्पना एक गोष्ट आहे, परंतु ज्या गोष्टीला म्हणजेच नको त्या गोष्टीला सत्य मानून तिथे जर बुडी मारत राहिला तर हाताला मात्र काही लागणार नाहीये, हे सावध करतायत आपल्याला. अत्यंत उघडपणे आणि स्पष्टपणे ज्ञानोबा रायांनी हे विचार मांडलेले आहेत. ते म्हणतात, सांगे गंगा या बुद्धी मृगजळ, ठाकोनी आलियाचे कवनफळ. काय सुरतरू म्हणोनी बाबुळ, सेविली करी. अहो मनामध्ये गंगा माता, गंगा जल याविषयी भाव धारण करून तुम्ही मृगजळापर्यंत आलात. त्या मृगजळालाच गंगाजळ समजलात तर त्याचं फळ काही मिळेल का? सुरतरू म्हणजे कल्पतरू म्हणून बाबुळाच्या झाडाची सेवा केली म्हणून काही फळ प्राप्त होईल का? असे स्पष्ट विचार मांडत ज्ञानोबा राय सर्व साधकांना सावध करतात. ज्या गोष्टीचा अंतःकरणात समज करून घेतलाय ती तपासून पाहणं आवश्यक आहे. अज्ञानालाच ज्ञान समजून उडी घालणं म्हणजे आगीत उडी घालून आपल्या सर्व श्रमांचा नाश करून घेण्यासारखं होईल. पुढे ज्ञानोबा राय म्हणतात, हा निळया चाची दुसरा, या बुद्धी हातू घातला विखारा. का रत्ने म्हणून गारा वेची जेवी. अजून काही उपमा देतात. एक विषारी नाग असतो. त्या विषारी नागाच्या अंगावर दोन्ही बाजूला निळ्या रंगाचे ठिपके असतात, ते उजळून दिसतात. हा जणू काही अशा रीतीने नीलमण्यांचा हारच आहे असं समजून जर एखाद्याने तो हार हातात घेतला तर अहो विषारी सापच हातात येणार. म्हणून स्थूल दृष्टीने वरवर दिसणाऱ्या गोष्टींना भाळून जाऊ नये, तर अंतर्दृष्टीने ज्याचा अनुभव घ्यायचा आहे त्या ठिकाणीच ही दृष्टी वळवणं साधकाला आवश्यक आहे. पावसाच्या पडणाऱ्या गारा, त्या गारांकडे पाहून ते रत्नासारखी वाटली म्हणून घेण्यासाठी धावला तर हाताला काय लागणार आहे? म्हणून साधकाची दृष्टी खऱ्या ज्ञानाविषयी जागरूक पाहिजे. अथवा निधान हे प्रगटले
म्हणून खदिरांगार खोळे भरिले, का सावली नेणता घातले कुहा सिंहे. अहो, ज्यावेळी खदिरांगार म्हणजे निखारे तप्त होऊन प्रज्वलित झालेले असतात, ते जणू काही सोन्यासारखे दिसतात. पण म्हणून सोनंच सापडलं म्हणून ते जर निखारे एखाद्याने खोळे म्हणजे पिशवीत भरले तर काय होणार आहे? किंवा एखाद्या सिंहाने विहिरीत पडलेल्या त्याच्या सावलीलाच दुसरा सिंह समजून जर उडी घातली तर त्याचा काय परिणाम होणार आहे? त्याप्रमाणे तेवी मी म्हणोनी प्रपंची, जीही बुडी दिधली कृतनिश्चयाची. तीही चंद्रासाठी जेवी जळींची प्रतिमा धरिली. ज्ञानोबाराय म्हणतात, तेवी त्याप्रमाणे हे प्रपंचातले जे अनुभव आहेत, प्रपंचात जो अध्यात्माचा खेळ मांडलेला आहे किंवा प्रपंच अध्यात्माचा जो खेळ मांडतो त्यावर भुलून जाता कामा नये. प्रपंचामध्ये जे दिसतंय त्यालाच खरं समजणं, असाच कृतनिश्चय करणं, अशीच धारणा करणं, अर्थात पंचभूतांच्या साह्याने प्रगट झालेल्या या सृष्टीमधनं जे ज्ञान प्रगट होईल त्या ज्ञानाने भगवंताला जाणता येईल असं समजणं हे अज्ञान आहे. असं समजणं म्हणजे एखाद्या जलाशयामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलंय, त्या प्रतिबिंबाला चंद्र समजून धरायला जाण्यासारखं आहे. असा जर कोणी कृतनिश्चय म्हणजे मनाची ठाम समजूत करून घेतली असेल, तैसा कृतनिश्चय वाया गेला. जैसा कोणी एकू कांजी प्याला, मग परिणाम पाहो लागला अमृताचा. अहो, एखाद्याने कांजी प्यावी आणि परिणाम मात्र अमृतासारखा होईल अशी कल्पना करत वाट पाहत राहावं, अशा स्वरूपाचा त्याचा कृतनिश्चय आहे असं समजावं. या स्थूल दृष्टीने, या स्थूल सृष्टीमधनं भगवंताचं स्वरूप जाणता येणार नाही. तैसे स्थूळाकारी नाशिवंते, भरवसा बांधोनी चित्ते, पाहती मज अविनाशाते, तरी कैचा दिसे. अहो, या दृष्टीला आजूबाजूची जी सृष्टी दिसतीये त्याच्यावरच भरोसा ठेवून, चित्तामध्ये निश्चय करून की मला ह्यातूनच भगवंताचं दर्शन होईल, तर माझं जे अविनाशी स्वरूप आहे ते माझं अविनाशी स्वरूप या नाशिवंत सृष्टीवर विश्वास ठेवून कसं काय दिसणार आहे? ही भगवंतांची तळमळ आहे आणि हेच भगवंत वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला या ओव्यांमधनं मार्गदर्शन करतायत. माऊली हो, आपण सर्वांनी सावध राहायला पाहिजे आणि ह्या स्थूल दृष्टीच्या ऐवजी आपल्या अंतर्दृष्टीला ते भगवंताचं स्वरूप कसं दिसेल हे आपल्याला सद्गुरूंकडून प्राप्त झालेल्या नामस्मरणाने, भक्तिभावाने आपण ओळखलं पाहिजे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.